आज आपण हातकोली तालुक्यातील गणोरी या गावामध्ये आहोत. काही आसमानी असतात, काही नैसर्गिक समस्या असतात. गणोरी गावामध्ये भूमी अळीचा प्रादुर्भाव आढळून आलेला आहे आणि सोयाबीनचं संपूर्ण शेत हे वाया गेलेलं आहे. शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह ज्या पिकावर असतो ते नक्की पिके असतात, ते सोयाबीन आहे आणि पराठी आहे आणि तूर आहे, ते संपूर्ण जमीनदोस्त झालेलं आहे आणि भोमळी अळीनं संपूर्ण या एरियामध्ये शेतकऱ्यांचे पूर्ण पिकांचं नुकसान केलेलं आहे. आपल्यासोबत शेतकरी आहेत. शासनाने सुद्धा शेतामध्ये आले आणि पाहणी सुद्धा केलेली आहे. शेतकऱ्यांचं काय मत आहे आपण जाणून घेणार. 148/6 सर्वे नंबर 5 एकराचा पूर्ण प्लॉट आहे. तिकडे 3 एकराचा प्लॉट आहे. एकूण 8 एकर शेत भूमनी अळीने माझं उद्ध्वस्त केलेलं आहे. माझ्या शेतामध्ये पूर्णतः कृषी अधिकारी आणि त्यांची पूर्ण टीम ही माझ्या शेतामध्ये येऊन पंचनामा करून गेली. त्यांनी त्यांचं मार्गदर्शन केलं. त्यांच्या मार्गदर्शनाला आम्ही सहमत आहोत. परंतु माझी अशी परिस्थिती झाली, माझीच नाही तर माझ्या गावातल्या काही बहुतांश शेतकऱ्यांची अशी परिस्थिती आहे की आता माझ्या बाजूला संजूभाऊ देशमुख आहे, पोलीस पाटील किशोर पवार आहे, असे 10-10 एकराचे प्लॉट जर शेतकऱ्यांचे जर गेलेले आहे, त्याच्यामध्ये कोणतीही उपाययोजना आता त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे, तरी त्याप्रमाणे त्याच्यावर कोणताही उपाय होऊ शकत नाही. एवढी परिस्थिती बेकार झालेली आहे की आम्ही कृषी केंद्रामधून उधारीमध्ये बियाणं, ट्रॅक्टर ह्या सर्व गोष्टीचा उदरनिर्वाह जो शेतीचा आहे हा उधारीमध्ये करून काही पैसे देऊन हे सर्व जे आमच्यावर जे संकट आता ओढलेलं आहे या शेतामध्ये झालेला खर्च आणि येणारा उत्पादन या दोन्ही गोष्टींचा खर्च हा शासनाने द्यावा. आणि आता आमच्यासमोर अशी परिस्थिती झालेली आहे की आम्हाला काही कळून नाही राहिलेलं. आमचा पूर्ण परिवार त्या शेतीच्या भरोश्यावर असल्यामुळे आता भूमनी अळीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. आपण काय उपाययोजना सांगाल शेतकऱ्यांना? भूमनी अळी जे बहुभक्षीय कीड आहे आणि जवळपास आपण मागील 15 दिवसामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये याचा मोठ्या प्रमाणावर सोयाबीन पिकामध्ये प्रादुर्भाव झालेला आहे. तर भूमनी अळी जी आहे याला आपल्याला एकात्मिक पद्धतीने प्रतिबंधात्मक उपाय जर केला तर आपण निश्चितच याला कंट्रोल करू शकतो. मुख्यतः ही भूमनी अळी जी आहे ही ऊस आणि भुईमुग पिकावर येते. परंतु मागील 3-4 वर्षाच्या काळामध्ये जर पाहिलं या अळीचा जो प्रकोप आहे हळदीवर, अद्रकावर सुद्धा झालेला आहे किंवा कपाशी पिकामध्ये, आणि यावर्षी आपण पाहिलेला आहे सोयाबीन पिकामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात आलेला आहे. सुरुवातीला शेतकऱ्यांना याची लक्षणं लक्षात आली नाही, परंतु कृषी विभाग आहे, कृषी विज्ञान केंद्र किंवा विद्यापीठाने जी शेतकऱ्यामध्ये या अळीच्या बाबतीत अवेअरनेस जे आणलं त्यामुळे या अळीचा प्रकोप आपल्याला माहीत झालेला आहे. याकरिता जे केमिकल ट्रीटमेंट आहे विद्यापीठानं शिफारस केलेलं इमिडाक्लोप्रिड 40%, त्याचसोबत फिप्रोनिल जे आहे 40%. याचं जर आपण एका पंपाला 20 लिटरच्या पंपाला 10 ग्रॅम घेऊन याची जर बुडाभोवती जर ड्रेंचिंग केली तर निश्चितच या अळीचा आपण उपाययोजना करू शकतो. परंतु आता पाऊस नसल्यामुळे ते ड्रेंचिंग त्या मुळापर्यंत किंवा त्या अळीपर्यंत गेलं पाहिजे. ड्रेंचिंग केल्यानंतर जर आपण स्प्रिंकलरने किंवा पाटाने जर पाणी दिलं तर त्याचा इफेक्ट चांगल्या प्रकारे होऊ शकतो. याचबरोबर जे जैविकमध्ये मेटॅरायझियम ॲनिसोप्ली आहे, हेक्टरी जर आपण 4 किलो जर एकरी जर 4 किलो जर आपण शेणखतामध्ये मिक्स करून जर त्याचं फेकलं शेतामध्ये, त्याच्यामुळे सुद्धा जैविक पद्धतीने आपण या अळीचं कंट्रोल करू शकतो. त्याचबरोबर कार्बोफ्युरान जे आहे 3% CG, याचं जर आपण हेक्टरी 33 किलो आपण जर शेतामध्ये जर फेकलं ज्या भागामध्ये प्रादुर्भाव जास्त आहे तर त्यामुळे सुद्धा आपल्याला याचं कंट्रोल होऊ शकते. आणि जसं सांगितलं आहे तुम्हाला एकात्मिक पद्धतीने करायला पाहिजे. सुरुवातीला जर आपण याची खोल नांगरणी केली, कारण याचे जे कोश आहे या अळीचे हे जमिनीमध्ये 40 सेंटीमीटरपर्यंत खोल असते, म्हणून आपल्याला आडवी आणि उभी खोल नांगरणी जर केली तर 30% कंट्रोल आपल्याला त्याच ठिकाणी होऊ शकते. जसं याचे जे भुंगेरे आहेत हे भुंगेरे काय करतात, नोव्हेंबरपर्यंत सुप्तावस्थेत असतात. ज्यावेळेस जानेवारीमध्ये किंवा मेपर्यंत एखादा पाऊस पडला अवकाळी, त्यावेळेस हे बाहेर निघतात आणि आपल्या शेताच्या बाजूनं किंवा धुऱ्यानं जे काही आपले बोर आहे, चिंच आहे, सुबबूड आहे किंवा कडुनिंब आहे, याचे ते संध्याकाळी पानं खातात. आणि याच काळामध्ये मादीसोबत मिलन झाल्यामुळे ते एक मादी जवळपास 50 ते 70 अंडी देतात आणि वर्षभरातून एक पिढी याची तयार होते. म्हणून आपल्याला ज्या ठिकाणी भुंगेरे पानं खातात त्या ठिकाणी आपण पिवळे लाईट ट्रॅप लावलो आहे तर त्याचं सुद्धा कंट्रोल करता येईल. आणि ज्या ठिकाणी गुरांचे कोठे आहे
किंवा शेणखताचे गड्डे आहेत त्या ठिकाणी सुद्धा लाईट ट्रॅप लावणं आपल्याला महत्त्वाचं आहे. अशा पद्धतीने जर आपण एकात्मिक पद्धतीने जर या ह्युमणी अळीचं जर कंट्रोल केलं, निश्चितच पुढच्या वर्षी आपण या अळीचा प्रादुर्भाव कमी करू शकतो.